तर मला हे आठवत नाही, की पुणेकर कधी असं म्हणलात, की "अरे, आता पालखी येणार, हं. आता ट्रॅफिक होणार." असं नाही. मी लहानपणापासून आजतागायत जे अनुभवतो, की आता पालख्या येतील बरं का. ते वारकऱ्यांचं भोजनाचं काय? मग भंडाऱ्याचं काय? महाप्रसादाचं काय? मग वारकऱ्यांना पाणी कोण देणार आहे? असं वेगवेगळी मंडळं असतील, तरुणाई असेल, सामान्य नागरिक असतील. मग ते काय करतात, ते त्यांची कामं ॲडजस्ट करतात हं. आजूबाजूला. इतकं महत्वाचा भाग आहे. वारी पुण्यातनं जाणं म्हणजे वारकरी पुण्यात येणं, त्यांनी थांबणं, मुक्काम करणं दोन्ही पालख्यांनी आणि दोन्ही पालख्यांनी इथनं प्रस्थान करणं पुण्यातनं. हा खूप महत्वाचा भाग आहे पुण्याच्या सार्वजनिक जीवनाचा. हं. जितकं पुण्याच्या सार्वजनिक जीवनाचा गणपती असतील, गणपती हे जगप्रसिद्ध आहेत पुण्याचे. ते जितका जवळचा भाग आहे पुण्याच्या सार्वजनिक जीवनाचा तितकाच हळवा महत्वाचा भाग आहे वारी येणं पुण्यामध्ये. पालखी जेव्हा पास होते, तेव्हा त्या पालखीला स्पर्श करायला म्हणून, त्या पादुकांना स्पर्श करायला म्हणून झुंबड उडते. तो हात लागला ना, की वर्षभराचं तुमचं समाधान होतं. तर हे सगळं अनुभवण्याची गोष्ट आहे आणि गेले शेकडो वर्ष पुढं ते अनुभवतंय आणि आनंदाने अनुभवतंय. कधीही असं होत नाही, असं मी कोणाच्या स्वरातून ऐकलेलं नाही, कोणाच्या तोंडून ऐकलेलं नाही, की बाबा आज पालखी आली आहे म्हणून माझी गैरसोय झाली. नाही, पालखीची गैरसोय होऊ नये म्हणून मी माझं काम ॲडजस्ट करीन. वाह! हे पुणेकराचं वैशिष्ट्य आहे आणि ते मी लहानपणापासून अनुभवलंय.